थँक्यू सो मच भाऊ पाटील. जाऊया मॅचमध्ये, जिथे टीम चिंचोड्याच्या पाड्याच्या विरोधात SSCC खंबालपाडा संघ खेळत असताना सलामीची जोडी प्रशांत भोईर आणि त्याच्या जोडीला पाहतोय आपण संतोष साळवी. हे दोन सलामीचे बॅटर पाहायला मिळतात. गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळतं आपल्याला. हरिश्चंद्र म्हात्रे, गेम इज ऑन. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय. फिल्डर तेथे आल्या तोपर्यंत वेळ होता एक धाव घेण्याचा अवधी होता आणि या अवधीमध्ये एक धाव पाहायला मिळते आपल्याला. संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर सेमीफायनलमध्ये संघ चिकनगर संघ दाखल झाला आहे. अडवलं संघाला परास्त केलं त्याने. फुल टॉस ट्विंगला लागला, कॅचिटचा कॉल आहे. झेल कोण टिपणार? यस यस. ओ, झेलचा अंदाज घेता आला नाही, त्यामुळे 2 धावा आहेत ते सुद्धा मिळाल्या. खूप इम्पॉर्टंट होती विकेट संतोष साळवीची. हां, कदाचित सूर्याची किरणं डोळ्यावरती आली असतील आणि त्यामुळेच तो झेल ड्रॉप झाला, सुटला गेलाय. फुल टॉस, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हां, ग्रामस्थ मंडळ म्हातार्डी, त्याचबरोबर 40+ क्रिकेट संघ म्हातार्डी आणि रेग्युलर संघसुद्धा म्हातार्डी आणि मॉर्निंग ग्रुप म्हातार्डी संघ आणि त्याचबरोबर 40+ दातिवली संघ यांचंसुद्धा खूप सपोर्ट राहिला आहे स्पर्धेसाठी. कारण स्पर्धा म्हटलं की सर्वांचं सपोर्ट पाहिजे. ती यशस्वी करण्याच्या मागे सर्वांचा हातभार लागणं फार गरजेचं असतं. हां, झेल सोडल्यानंतर या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 4. एकूण 7 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहतोय. सात धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. अत्यंत चांगलं आहे. ही स्पर्धा पाहतोय आपण ओम म्हाताडेश्वर 40+ क्रिकेट संघ म्हाताडी यांच्या वतीने ही क्रिकेटची स्पर्धा सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, पुन्हा एक चौकार. संतोष साळवी, झेल सोडल्यानंतर मात्र 2 लागोपाठ चौकार आल्यात. गुड शॉट. म्हणून कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच तुम्हाला पकडाव्या लागतात. फिल्डिंग करत असताना कठीणातले कठीण झेल तुम्हाला कॅरी करावे लागतात, पकडावे लागतात. त्यामुळे झेल सोडल्यानंतर खूप डोकेदुखी वाढते एखाद्या फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर. चांगला बॉल, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून 3रा लागोपाठचा चौकार पहा मिळतोय. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम खंबालपाडा 15 धावा झाल्यात. 5 बॉलमध्ये 15 आल्या. पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे आणि या षटकामध्ये पाहतोय आपण धाबा येत असताना हो, पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी हलकसा अपील केलंय. कीपर बीट, चेंडू चाललाय आता थडम्यांच्या दिशेला. काय केलंय कीपरने? चान्स हुकवली. लेग बायचा इशारा करत असताना हां, यस, आमचे संदपचे मधुकर पाटील एक 40+चे जबरदस्त खेळाडू. 40+मध्ये पहिली बाईक जर कुणाच्या नावावरती असेल तर ती मधुकर पाटील यांच्या. जेव्हा सुरुवातीला सीझन सुरू झाला
त्यावेळेसमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होते, कंटिन्यू क्रिकेट खेळायचा. आता क्रिकेटपासून थोडेसे दूर राहिल्यात, कारण घरची जबाबदारी आता वाढते प्रत्येकाची. त्यामुळे क्रिकेटपासून थोडंसं दूरसुद्धा राहावं लागतं. सातत्याने क्रिकेट खेळत असताना आपली घरची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती मात्र आपल्याला पूर्ण करावी लागत असते. त्यामुळे क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. सातत्याने फॉर्ममध्ये राहणं फार कठीण असतो प्रत्येक खेळाडूला. आणि 40+ क्रिकेट आहे. एक धाव आरोग्यासाठी, एक धाव आरोग्यासाठी मैदानावरती असताना आपली कसरत होत असते. त्याचमुळे खेळलं गेलेलं क्रिकेट आहे. मारुती मामा मात्रे आल्यात आता गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती मारुती मामा मात्रे, सर्वात वरिष्ठ खेळाडू या टीमचे. पण पहा अद्यापही फिटनेस, सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि तीच फिटनेस तुम्हाला पाहा मिळते सातत्याने. हे असं हसतमुख चेहरा आहे त्यांचा. सातत्याने आज एवढं वय झालं तरी सुद्धा सर्वांना असं आंदोलन करतात. चला गेममध्ये जाऊया. प्रशांत भोईर स्ट्राईकवरती आहेत. हो, चांगला अगदी पायातला बॉल होता, खेचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय वेगाने, बॉल सीमा पार. मागच्या काही चेंडूवरती पाहिलं ना पिंट्या, तर कंटिन्यू चौकार आल्यात, 5 चौकार. पहा या असं फिल्डिंग प्लेसमेंट तुमचं चांगलं करावं लागतं. एकूण धाबांना आकार देत असताना आता पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या. त्या पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या. फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल आहे, मात्र 1 बाउन्स. पुन्हा एकदा चौकार. काय फटकेबाजी होते, लागोपाठ 6 चौकार आल्यात. नाही आहे, थोडासा चिंचवड्याच्या पाड्या संघाला विचार करावा लागेल की आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे मॅचमध्ये. या धावा कशा रोखायच्यात हेच कदाचित पाहावं लागेल त्यांना आता, कारण सुरुवात चांगली धमाकेदार झाली आहे. सातत्य असंच राहिलं, चांगल्या धावा आल्या तर निश्चित एक मोठा स्कोर होईल. मग तो चेस करत असताना कठीण जातो. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळून काढला, मात्र आता एकच धाव मिळेल. 28 धावा स्कोरबोर्डवरती होत असताना पाहा मिळतात. अतिशय चांगल्या धावा बनवल्या गेल्या त्या. हो, रिव्हर्स खेळल्यात, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 more 4. आणखीन एक चौकार सातत्याने आपल्याला पहा मिळतोय. सातत्याने चौकार येत असताना आता मात्र रिव्हर्स खेळले. संतोष साळवी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा चाललाय चेंडू बाउंड्री लाईन बाहेर जात असताना आणखीन एक चौकार. गुड शॉट. सातत्याने चौकार येत असताना पहा मिळतात आपल्याला. अद्यापर्यंत 8 चौकार आल्यात. दुसरे षटक मार्गच विचार करा, 8 चौकार आल्यात. अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी आहे.
पुन्हा रिवर्स. आता मात्र चेंडू डॉट. षटक समाप्त झालाय. दुसरा 2 ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या पहा मिळते आपल्याला. एकूण स्कोरबोर्डवरती धावा झाल्या ते 36 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना खंबालपाडा टीम. तर याच दरम्यान आपण सन्मान करतोय. अजिंक्यजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गोवर्धनजी पाटील हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना मंचावरती सन्मानित करावं. या गोवर्धनजी पाटील. दोन मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सदिच्छा सन्मान करूया आपण, कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सध्या तरी आपण मान सन्मान करतोय. नवीन गोलंदाज रितेश भोईर आल्यात. चला मान्यवरांचा सन्मान होत असताना हो फडका हवेत खेळले होते. कॅचिटचा कॉल होता मात्र पाठीमागे राहिले. मे आणखीन कोण आहे? चला पहिल्याच बॉलवरती 2 धावा मिळाल्या. अद्याप सलामीची जोडी खेळतो मैदानामध्ये. ओ चांगला चेंडू. यावेळेस जागा बनवून खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडीसं बाउन्स कमी पाहायला मिळाला, त्यामुळेच बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही आहे बॉल. चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला आता. नाही आहे खराब वाईड बॉल. पंच वाईड चेकून करत असताना खूपच बाहेर चेंडू दिशेला निघून जातोय. त्यामुळे या आणखीन 1 धाव मिळाली. बिग शॉट. फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. ओ टिपला गेला झेल. त्या ठिकाणी फिल्डर सुधीर होते. नो मिस्टेक. फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना खंबालपाडा टीमला. न्यू बॅटर विक्रम शेलार मैदानामध्ये आल्यात. चला आता 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि 2 रन्स पूर्ण करत असताना अतिशय जलद गतीने
विक्रम यांच्या बॅटमधून या 2 धावा पाहा मिळतात. एकूण स्कोर झाला आता 41. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरा ओव्हर प्रगतीपथावर असताना पाहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगली धावा सध्या जमवल्यात खंबालपाडा टीमने. बिग शॉट फटका चांगला आहे. षटकार 6 धावा. फोर्टी 47. पुन्हा पुढे आल्या. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे. जास्त उंची लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त झाली आहे. लागोपाठचा दुसरा 6 आला आहे विक्रम शेलार यांच्या बॅटमधून. 2 ओव्हर संपल्यात आणि धावा झाल्यात आता 50 पेक्षा जास्त म्हणजे 53 धावा 3 षटकामध्ये. अनंताजी पाटील बेतवडे उद्योजक यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या मंचावरती चला. शेवटचा अंतिम गोलंदाज सुधीर म्हात्रे यांना पाचारण केलं गेलं. शेवटच्या षटकासाठी आपल्याला पाहा मिळतात. पहिलाच बॉल लेग बिपरचा अपील केलं गेलंय. मात्र पंचांनी सांगितलं की या ठिकाणी लेग बायज आहे. लेग स्टम्पला बॉल होता. त्याच्यावरती एक धाव मिळाली. 54 धाबा झाल्यात. अतिशय चांगली धावसंख्येकडे प्रस्थान आगेकूच करत असताना खंबालपाडा टीम पाहा मिळतो आपल्याला. हो फटका चांगला आहे. हवेत खेळल्यात. कॅचिटचा कॉल आहे. कॅच कोण टिपणार. सोडला गेला झेल डीप मिड विकेटला आणि तोपर्यंत 2 नाही आहे. नाही धावच नाही मिळाली. हरिचंद्र म्हात्रे होते तिथे. चांगला झेल होता. संधी होती. असे झेल सोडल्यानंतर मात्र तुम्हाला अशी किंमत मोजावी लागते. पाहिला आता पुन्हा एक षटकार पाहायला मिळाला. झेल सोडल्यानंतर या 6 धावा. आमचे बॉबी कोच आहे ते संघाचे. जरा फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये सुधारणा करावी लागेल तुम्हाला. कधी कधी होतं असं एखाद्या टीमचं खराब प्रदर्शन फिल्डिंग करत असताना. मात्र अद्याप त्यांच्याकडे एक संधी आहे बॅटिंग करत असताना. ज्या त्यांनी धावा बनवल्या त्या चेस करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. चांगल्या प्रकारे धावांचा पाठलाग केला जातो. मग तुम्ही 5 ओव्हरमध्ये 100 जरी बनवल्या तरी ते चेस होतात कधी कधी. पुन्हा एकदा अगदी ओव्हरपिच चेंडू फेकल्यात. लागोपाठचे 2 षटकार. नाहीये. मगाशी सुद्धा झेल सोडल्यानंतर 4 चौकार आले संतोष टाळवीच्या बॅटमधून. आत्ता विक्रम शेलारचा झेल सोडला त्याने 2 षटकार डोकले. नाहीये. हे जास्त धावा पहा मिळतात आता स्कोरबोर्डवरती.
पुन्हा एकदा ओ खराब फिल्डिंग, पुन्हा चौकार. 4 धावा आणखीन पाहायला मिळतात. धावा झाल्यात ते आता 70. बापरे, खूप धावा मोठ्या झाल्या. आता 70 धावा पाहा मिळतात. अद्याप लास्ट बॉल आहे इनिंगमध्ये. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. 2 धावा तर झाल्यात. 2च धावा घेतील कारण खेळाडू दमल्यात. तिसरे धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउट. यास 72 धावा झाल्यात. 73चं टार्गेट असेल टीम चिंचोड्याच्या पाड्या या संघाला. पाहूया आता काय लढत होईल. या धावा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर निश्चित आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. तर बबन शेलार यांचा आपण सन्मान करूया. मंगेश शेलार यांच्या शुभ हस्ते. बबन शेलार यांचा सन्मान केला जातो. मंगेश शेलार यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. गोवर्धन पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. दादा या आपला सन्मान आपण स्वीकारा, कारण की हा सन्मान आहे, आपला मान आहे. तर धावा झाल्या पिंट्या दिवशी आम्हाला सांगता येतं 72 धावा झाल्या पिंट्या दिवशी. आता धावा 72 झाल्या, 73 करायचे आहेत. मजा येईल मॅचमध्ये. 18च्या सासरीने धावा करायच्या आहेत. 73 धावा. 18.25च्या सासरीने धावा करायच्या आहेत. जे प्रमाणात सोडल्यात. संधी मिळाली ह्या संघाला देखील त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे. आता खेळाडू वाढल्यात, राजा देखील येत आहेत. पवन दादा यांचा देखील सन्मान केला जातोय आणि प्रत्येक पाहुण्यांचा इथं सन्मान केला जातो व्यासपीठावर. आदरपूर्वक असा सन्मान ओम माताडेश्वर 40+ क्रिकेट आयोजित आपण. तर ओम माताडेश्वर चषक 20-25 दमदार आयोजन पिंट्या आपण बघितलं. तर ह्यानंतर आपली शेवटची मॅच असणार आहे. 3:30 झाल्या आहेत. जर उद्या पिंट्या दिवशी अशाच प्रकारच्या मॅचेस झाल्या तर मग मला वाटतं मेगा फायनल देखील. अगासन यांचा सत्कार करतील. गोवर्धन दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करू. पिंट्याशी आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातील. इथून जिंकल तो संघ सेमीफायनलमध्ये धडक मारेल आणि फाईट बॅक करेल आपण. तर चिकनगर 40+ संघावर. तर मधु पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. बबनदाच्या शुभ हस्ते आपण तो देखील सन्मान करू. झेल पिंट्या प्रचंड प्रमाणात सोडले ना, त्याच्यामुळे हा एवढ्या धावा झाल्या. पॉवर प्लेचा सर्व खेळ 18.25च्या सरासरी धावा करायच्या. तर मधु पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे गोवर्धन दादाच्या शुभ हस्ते. पाटील एक जबरदस्त क्रिकेटर संदीप गावचे, त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. अतिथी देव भव ही परंपरा राबवली जाते. सामना सुरू होत आहे. गोलंदाजी मार्गावर प्रशांत उर्फ बाला. यानंतर पिंट्यात जो संघ जिंकेल ना तो चिकनगर संघावर फाईट बॅक करेल. नाही इथून चिंचोडापाडा 40+ संघाला आता गमावण्यासाठी काही नाही, पण कमवायचं असेल तर त्यांना आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. ह्या धावा करायच्या असतील ना तर कुठेतरी मनाशी निश्चय त्याने बाळगावला पाहिजे. मनाशी निश्चय करून की मैदानात आपण या धावा करू. विनोदानी आपण त्याला सुधीर जोडी मैदानात दाखल झाली.
प्रशांत उर्फ बाला गोलंदाजी मार्कवर मिड ऑफ लाईन क्षेत्रक्षेत्र पाहू शकता 30 सर्कलमध्ये. ओ पहिला चेंडू ड्राईव्ह केला, या वेळेला एक्स्ट्रा कावाच्या डोक्यावरनं उडवलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. नाही, अशाच प्रकारची सुरुवात करणं फार गरजेचे तुम्हाला. प्रशांत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्टॅकला सुधीर. ओ यष्ट्या उद्ध्वस्त. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि आता मी सिस्टम घेऊन जातो या बेला. चेंडू बॅटर बाद. पिंट्या हेच तर क्रिकेट आहे ना. पिंट्या जोशी बघा किती चांगलं काम करतायत. अप्रतिम गुणलेखन. प्रत्येक विकेट नंतर त्यांच्याकडे 3 मार्कर देखील आहेत. ऑरेंज आहे, येलो आहे आणि त्याने ते पूर्णपणे टॅली देखील करतात. खूप चांगलं काम केलं तर पिंट्यात खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारची पिंट्याने देखील बघा यावर्षी सुरुवात केली. गुणलेखन चांगलं केलं, समालोचन चांगलं करतायत. आता परिपक्व होत चालेल. आता पिंट्या परिपक्व म्हणायला लागेल आम्हाला. हरी म्हात्रे आलाय. पिंट्या चौकारावरून संकेत चांगले दिले होते सुधीरने, पण तो बाद झाला. कारण गोलंदाजी चांगली आहे संघाकडे. हरिश्चंद्र म्हात्रे आलाय. प्रशांत आता मिडॉनला आपण विकीला पाहू शकता. जो मिड ऑफला होता तो मिडॉनला आलाय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्कोअर लेग. सुधीरला आपण पाहू शकता मिड विकेट रिझनमध्ये थोडंसं डीपमध्ये तैनात आहे. मंगेशला आपण पाहू शकता ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन. संतोष कोणत्या पोझिशनला जातो पाहिजे, गणेश कोणत्या पोझिशनला जातो आता. राजेश एक्स्ट्रा कव्हरला होते. संतोष आता स्वीपर कव्हर पोझिशनला चाललाय. मग राजा आता कोणत्या पोझिशनला येतो पाहिजे. तर त्या सर्कलमध्ये कदाचित ते पॉईंट सीमेर क्षेत्रामध्ये येतोय त्याच पोझिशनला आहे. सूरज एक्स्ट्रा कव्हरला डीप लॉंगअपला आपण सुनीलला पाहू शकता. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. ओ फटका चांगला यावेळेला खेचलाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या धावप्रगती 8. नाही, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण लॉंग ऑफ फ्लाय क्षेत्रक्षण डीपमध्ये होता. भरपूर डीपला होते ते. एक्स्ट्रा कव्हर रिजन सारख्या साईडला आपण बोललो तरी वावगं ठरणार नाही आहे. 8 धावा, 2 चौकार आलेत. प्रशांत पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. स्ट्राईकला हरिश्चंद्र म्हात्रे. ओ कटकेला यावेळेला कॉडब्यांचा अपील बघा. हरी स्वतः निघाले. काय झेल पकडलाय संतोषने. गुड कॅच. जमिनी लगत हा झेल होता आणि खूप चांगला झेल घेतला त्यांच्या पाठीमागे. सर्व खेळाडू शाबास किती संतोषला. खूप चांगला झेल, अप्रतिम झेल घेतलाय. 8 धावेवरती दुसरा गडी बाद झालाय. दोन्ही बॅटर पिंट्या जर विचार केला दोन्ही बॅटरने चौकाराने खातं उघडलं. दोन्ही बॅटर बाद झाले एका या षटकामध्ये. 8 वरती 2 गडी बाद. नवीन बॅटर तर नितेश येतोय. नितेश भोईर येतोय. NTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. प्रणय बेडेकर बघा आता कॅमेरामॅनच्या भूमिकेत, सकाळपासून ऑपरेटरच्या भूमिकेत. आणि मला वाटतं इथून नाईटला पण ते दिसतीलच आम्हाला उसटण्याच्या मैदानात. क्या बात आहे, चांगलं काम केलं ते. जगदीश पाटील देखील आज उसटण्याच्या स्पर्धेत त्यांचं देखील आपण समालोचन ऐकणार आहोत. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. पहिला चौकार, विकेट, चौकार, विकेट. प्रशांत आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. खांद्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे केला होता. पडल्यानंतर चेंडू बघा थोडासा चेस हाईटपर्यंत आला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. का विकीला माहिती आहे दुसरी धाव घेणार नाहीत, विकेट मिळेल इथे. नाही आता मैदानावर मी प्रथमच विकीला पाहिलं इन करून क्षेत्ररक्षण करताना. सुनीलला क्षेत्ररक्षण आलं. 9 धावा धावफल करतेत. प्रशांत राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. शाकला विनोद भोईर. चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. सुनीलला अंतर कापावं लागणार आहे. आउटफील्ड फास्ट चेंडू सीमारेषा पार, चौकार.
पिंट्या जोशी तिन्ही बॅटरांचा विचार केला, तिन्ही बॅटरांनी चौकारांनी खातं उघडलं. फक्त आपण तर नितेशनी सिंगलने खातं उघडलं. तर संख्या 13. जी गती पाहिजे ती धावांची ती सरासर राखता येत नाही. कारण या संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. विकी आहे, प्रशांत आहे, सूरज आहे, राजेश देखील आलेत. आता नाही, मगाचा सामना मी तर म्हणेन मंगेशने जो फेकी केली ना, संदीप भोईर रनआउट झाला, तिथे सामन्याला गरगर लागली, नजर लागली. इथून जो संघ जिंकेल तो चिकनगर 40+ संघाबरोबर आजच्या दिवसातील सेमीफायनलची मॅच खेळ म्हणजे शेवटची मॅच असणार आहे. पिंट्या जोशी, आज मॅचेस खूप चांगल्या झाल्या, जबरदस्त मॅचेस झाल्या, फाईट बॅक क्रिकेट बघायला मिळालं. आत्ताचा विचार केला या वर्षीचा दुसऱ्या हंगामाचा 25चा तर 3 ट्रॉफी जिंकल्यात गोलवली 40+ संघाने. तिन्ही उपविजेते, 2 सामने जिंकले. प्रथम क्रमांकाच्या 2 स्पर्धा जिंकल्या देसाई संघाने. एज आहे, चेंडू मागे सरकला, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकाती 14. विनोद स्ट्राईकला आलाय. सगाव संघाला 1 ट्रॉफी मिळाली, तृतीय क्रमांकाची नारिवलीच्या स्पर्धेत. बऱ्याचशा संघांना अजून खातं उघडायचंय. फटका यावेळेला उंच गेलाय, टायमिंग चांगलं होत नाहीये. मंगेश आहे, गुड कॅच. मिडविकेटला खूप चांगला झेल घेतला. फटका चांगला होता विनोदचा, खूप चांगला झेल घेतलाय मंगेशने. कदाचित सूर्यकिरण डोळ्यावर आले होते, पण मिडविकेटला अप्रतिम झेल घेतलाय. प्रकाश आलेत. प्रकाश म्हात्रे आलाय. थोडंसं धावगती कमी आहे, धावांचा मोठा डोंगर आहे, त्यामुळे कदाचित दडपणाखाली हा संघ वावरला. काय संघाने पहिल्या सामन्यात देखील विजय संपादन केलं, कौसा संघाला पराभूत केलं. विकी राईट आर्म राऊंड तिकडे मार्ग करतो. स्ट्राईकला प्रकाश. हो, वेगवान चेंडू, काय गोलंदाजी केले, तो वेग प्रचंड आहे. प्रकाशला काही कहायच्या आधी चेंडू यशरक्षाच्या हातात, प्रशांतच्या हातात विसवतोय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. विकी पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मार्ग. स्ट्राईकला प्रकाश. चेंजा पेस, पायचित्त स्ट्रॉंग अपील, बॅटर बाद, लेग विपरच्या स्वरूपात. अजून एक दे धक्का, विकेट मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळतो. कटर थोडासा लेग कटर चेंडू टाकला होता, डिस्टर्बर पकडले गेले. नवीन बॅटर ते मारुती दादा, सर्वात अनुभवी खेळाडू, प्रचंड अनुभव. ट्रकवाले दादा मागे इनोवा देखील आहे. आणि कधी कधी काय होतं, ते चालवण्याच्या ह्याच्यात कधी कधी गेअर टाकायला गेलं फटकन रिव्हर्स गेअर पडतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतो. मग मागे गाडी आहे, लक्ष द्या, हँडब्रेक लावूनच ठेवा. हो, फटका चांगला यावेळेला. मिडॉनला चेंडू चालला आहे, लॉंगॉनला सुनील येत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 16. अंतिम चेंडू. अजून एक चांगला फटका यावेळेला. मिड विकेटला चेंडू चाललाय वेगाने. 1 धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा. 17 धावा धावफलकाती लागल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा आल्या 17. विक्रमने धावा दिल्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिलेत आणि 2 विकेट त्याला मिळाले. काय गोलंदाजी केले ते.
4 षटकांची मॅच. बरोबर आहे पिंट्या जोशी, जर मी ते मार्करनी करताना आमच्या नजरेत लवकर येतं आणि आता ते तुम्ही आपण तर लाईट ग्रीनमध्ये करताना त्यामुळे आणखीन लगेच आम्हाला समजते की बाबा या षटकात 4 धावा दिल्या, 2 विकेट मिळाले, खूप चांगलं गुणलेखन केलं जातं. नाही मग अशी जगदीश पाटीलने देखील तुमचं कौतुक केलं की पिंट्या आता परिपक्व गुणलेखक होत चालला आहे, होणं गरजेचं आहे. सतरा धावा धावफलकाती लागल्यात. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 73 करायचे आहेत. संतोष साळवी तो मारुती, चांगला चेंडू उडल्या, थोडासा गुडल्यास पण टेकअप झाला, डॉट चेंडूची समाप्ती. खरं इथून आता जिंकणं थोडंसं कठीण झालं आहे, कार्य कठीण झालं आहे, फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. संतोष साळवीचा वापर केला, तो राईट आर्म ओर देखील मारा करतोय. हो चांगला चेंडू यावेळेला सरळ, इथे मात्र यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं. बॅटर बाद होतोय, मारुती बाद होतोय. नवीन बॅटर कोणी तर पाहिजे आता. नाही 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शांत मॅच बघायला मिळाले. शत्रुघ्न मडवी आलेत. ह्यानंतर शेवटची मॅच असणार. चिकनगरचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे. म्हणजे आता चित्र स्पष्ट होत चाललं पिंट्या की चिकनगर विपक्ष खंबालपाडा 40+ सेमीफायनल, म्हणजे मजा येईल मॅचमध्ये. दोन्ही संघांकडे बॅटिंग चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, म्हणजे मॅच रफ अँड टफ होईल. एक तर लो स्कोरिंग तरी होईल, नाही तर बिग फाईट, आपण धावसंख्या मोठी तरी उभारली जाईल. फटका यावेळेला टर्न केला ऑन साईडला, डाऊन दी ग्राउंड, वाईडिश लॉंगरला चेंडू चालला, विकी येतोय. शत्रुघ्न मडवी आलाय. धावसंख्या 18. फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण केले, ते औपचारिकता पूर्ण केले, ते मॅचमध्ये मजा नाही आहे. विनोद लवकर बाद झाला, एक चौकार मारून हरिश्चंद्र लवकर बाद झाला, सुधीर देखील. हवेमध्ये चेंडू यावेळेला दिसत नाहीये, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, 1 बाउन्स, सीमारेषा पार. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या धावफलकाती 22. नितेश प्रयत्न करतोय. 22 धावा धावफलकाती लागल्यात. संतोष पुणेदार चेंडूला आपण त्या खोदून काढला यावेळेला. वडिश लॉंगनला चेंडू चाललाय, एक क्षेत्ररक्षक आले त्याला बीट करून सीमारेषा पार. धावसंख्या धावफलकाती 26. सलग 2 चेंडू 2 चौकार आल्यात नितेशच्या वाढमधून. मनोज माळी हे थोडेसे मला वाटते आता आमचे स्वयंसेवक देईल थोडेसे सुस्तावले असतील. खरं का पाहुणेच्या झाला म्हणजे कदाचित त्यांना वाटत असेल की चहा आमच्यापर्यंत आला तर. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण सुनील येतोय. संतोष नाराज होतोय की या फेकी काय केलंय. षटक संपलंय. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता 28. म्हणजे आता भरपूर धावा पाहिजेत पिंट्या इथून. 28 म्हणजे जवळजवळ 45. 73चं लक्ष. अंतिम षटक. नाही आता चित्र स्पष्ट झालं पिंट्या की आता सेमीफायनल चिकनगर 40+ विपक्ष खंबालपाडा 40+ मध्ये मॅच होईल. म्हणजे आज एक गावात, उद्या एक ट्रॉफी जाईलच या 2 गावांपैकी. कोणत्या गावात जाणं ते आता ठरेल. नाही उद्या एक वेळचा आपण आता 3 वेळचा उपविजेता आणि 2 वेळचा मेगा फायनलिस्ट पण खेळणारे उद्या संघ. देसाई 40+ संघ उद्या इनेक्शनमध्ये बघायला मिळेल. म्हणजे उद्या साईचा संघ आहे, गोलवली संघ देखील आहे. म्हणजे उद्या जबरदस्त मॅचेस बघायला मिळतील. हो उंच गेलाय चेंडू, सुनील येतोय, झेल ड्रॉप. नाही सुनीलचा आजचा दिवस नाही, मी तर म्हणे एक चांगला क्षेत्ररक्षक पण आज त्याच्याकडून चुका होत आहेत. 44 पाहिजेत. 5 चेंडू 44. सूरज राईट आर्म राऊंड द मारा करतोय. बॅकफुट गेलाय, स्क्वेअर कट चालला, जेव्हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय.
2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. धावसंख्या आता फलकात आपण पाहू शकता यावेळेला 42 पाहिजेत. चेंडू चाललाय मिड विकेटला. 41 ची गरज आहे. चिकनगडचे कॅप्टन यायचंय. हो गुड कॅच. क्या बात आहे. गणेशकडे झेल गेला का लवकर आपण म्हणतो जास्त सहजासहजी सुटत नाही आणि काय जबरदस्त झेल पकडला का ना. शॉट फाईन लेगला. खूप चांगला झेल. प्रशांत देखील त्यांचं कौतुक करतोय. चेंडू बाकी आहेत. पिंट्या सांगतात आम्हाला 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. सुखदेव वजे आलेत. पूल केला यावेळेला. मिड विकेटला चेंडू चाललाय वेगाने. सुखदेव अंडरआर्म क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळले आहेत. आता 40+ माध्यमातून पुन्हा एकदा मैदानात. नाही तर फक्त एक चेंडूच्या औपचारिकता पूर्ण करायच्या आणि या सामन्याचा मान ऑफ द मॅच देखील पिंट्या आम्हाला लगेच सांगतीलच. विक्रम सेलार नो डाऊट. 2 विकेट्स 4 षटकार 1 चौकार 32 धावांची खेळी केली आणि तोच त्या सामन्याचा मान ऑफ द मॅच. चला चिकनगड 40+चे कॅप्टन आता मजा येईल मॅचमध्ये पिंट्या. तर आता 2 ताकदवान संघ एकमेकांसमोर त्यांना जिंकेल तो एक ट्रॉफीचा कमीत कमी हकदार ठरेल आणि कॅश प्राईज ठरेल. उद्या बघा